नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाचव्या प्रकरणातील शेवटच्या भागाकडे जातो आहोत. या पाचव्या प्रकरणामध्ये जो काही प्रॉब्लेम सेट 5 आपल्याला दिलेला आहे, या प्रॉब्लेम सेट 5 मध्ये अतिशय महत्त्वाची अशी काही उदाहरणं दिलेली आहेत. त्या महत्त्वाच्या उदाहरणांकडे आपण बघतो आहोत, ते उदाहरणं सोडवतो आहोत. त्यातलीच काही उदाहरणं आपल्याला आज या स्ट्रीममध्ये सोडवायची आहेत. उदाहरणं अतिशय सोपी आहेत. त्या उदाहरणांकडे तुम्ही सहज ती उदाहरणं सोडवू शकतात किंवा त्या उदाहरणांचे जे कन्सेप्ट्स आहेत ते त्या प्रकरणामधलेच आहेत. फक्त ते आपल्याला कन्सेप्ट्स शोधून तशा पद्धतीने स्टेटमेंट्स त्या ठिकाणी लिहावे लागतात. काही 2 उदाहरणं अतिशय महत्त्वाची आहेत. त्या 2 उदाहरणांकडे आपण जरा लक्ष द्यावं आणि ते 2 उदाहरणं अतिशय महत्त्वाची आहेत. इन केस त्याच्यामध्ये जे कन्सेप्ट दिलेले आहेत ते कन्सेप्ट्स आपण बघणं फार गरजेचं आहे. एक्झाम्पल नंबर 8, पेज नंबर 76 तुमच्या 74, त्याच्यामध्ये एक्झाम्पल नंबर 8 दिलं आहे. प्रॉब्लेम सेट 5. प्रॉब्लेम सेट 5 यामधलं एक्झाम्पल नंबर 8 तुम्हाला दिलं आहे. वन ऑफ द ट्रॅपिझियम इज गिवन टू यू. विच इज अ ट्रॅपिझियम? दिस इज अ ट्रॅपिझियम. ट्रॅपिझियम ABCD. येस, असा एक ट्रॅपिझियम तुम्हाला दिला आहे. ट्रॅपिझियम इज ABCD. या ट्रॅपिझियममध्ये P and Q आर द मिड पॉईंट्स ऑफ द रिस्पेक्टिव्ह साइड्स, दॅट इज AD and BC. AD आणि BCचे 2 मिड पॉईंट्स दिले आहेत. P and Q, दीज आर द मिड पॉईंट्स. येस, आता हे मिड पॉईंट्स त्यांनी दिल्यानंतर पुढे ते असं म्हणतात, प्रूव्ह दॅट. तर मला प्रूव्ह करायचं आहे. मी आधी आता या ठिकाणी गिव्हन लिहून घेतो. गिव्हन म्हणजे ते एक्झाम्पल आपल्याला दिलेलं असतं की क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपिझियम. आता या ट्रॅपिझियमच्या अर्थामध्ये किंवा हा ट्रॅपिझियम दिलेला आहे याच्यामध्ये AB इज पॅरलल टू CD हे आलेलंच आहे, पण आपल्याला दिलं आहे इथे AB इज पॅरलल टू CD इज गिवन. P and Q आर midpoints of AD and BC. AD आणि BCचे ते midpoints आहेत रिस्पेक्टिव्हली. देन टू प्रूव्ह, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. टू प्रूव्ह PQ इज पॅरलल टू BC, सॉरी PQ इज पॅरलल टू AB and second PQ is equal to 1/2 in bracket AB plus DC. बघा, या पद्धतीने मला प्रूव्ह करायचं. PQ इज पॅरलल टू AB, दिस इज द वन प्रूफ. हे एक पहिलं प्रूफ आपल्याला करायचं आहे. आणि सेकंड प्रूफ आपल्याला जे करायचं आहे ते PQ इज इक्वल टू 1/2 AB. PQ इज इक्वल टू 1/2 AB. मग यासाठी मी काय करणार, तर यासाठी मला एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन मी कशा पद्धतीने करणार? बघा, PQ या ठिकाणी हा सेगमेंट मी जोडून घेतला. म्हणजे हा PQची जी लेंथ आहे ती PQची लेंथ किती आहे, तर 1/2 AB प्लस CD याच्या निम्मे आहे. म्हणजे यांच्या बेरजेच्या निम्मे आहे, असं मला या ठिकाणी प्रूव्ह करायचं. मग मी या ठिकाणी विचार काय करेल की ड्रॉ द सेगमेंट AQ. मी आता मला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन, ड्रॉ द सेगमेंट AQ. AQ ही एक सेगमेंट मला काढायची आहे. AQ काढल्यानंतर काय होईल, ती एक्सटेंड करायची पुढे अँड धिस विल इंटरसेक्ट द साइड CD इन पॉईंट. इथे कुठेतरी ती इंटरसेक्ट होईल, ही पण मला एक्सटेंड करावी लागेल. मी अशा पद्धतीने एक्सटेंड करतो, तुमच्या लक्षात येईल. बघा, ड्रॉ द सेगमेंट AQ
ही AQ सेगमेंट मी सरळ अशा पद्धतीने या ठिकाणी एक्सटेंड करतो आहे, तुमच्या लक्षात येईल. अँड इफ वी एक्सटेंड द CD अगेन देन दे इंटरसेक्ट ईच अदर इन पॉईंट. इथे ज्या पॉईंटमध्ये ते इंटरसेक्ट होत आहेत तो पॉईंट R आहे असा मी समजतो. येस, इन पॉईंट R. काय काय केलं लक्षात आलं असेल तुमच्या. ड्रॉ द सेगमेंट AQ. येस, राईट द कन्स्ट्रक्शन. ड्रॉ द सेगमेंट AQ अँड एक्सटेंड इट टू इंटरसेक्ट द साईड CD प्रोड्यूस्ड ॲट R. म्हणजे CD प्रोड्यूस केली त्या ठिकाणी ती R मध्ये इंटरसेक्ट होते. आपण सोप्या भाषेत लिहूया. ड्रॉ सेगमेंट AQ, इट इंटरसेक्ट्स साइड CD in point R when extended. तुम्ही एक्सटेंड केली CD तर तिला R पॉईंटमध्ये ती त्या ठिकाणी इंटरसेक्ट होते. कोणती लाईन? AQ लाईन. येस, लाईन AQ इज इंटरसेक्ट ॲट पॉईंट R टू द साईड CD. हे प्रूफ घेतल्यानंतर मला कन्स्ट्रक्शन केल्यानंतर मला काय काय लक्षात येतं आहे पहा. पहिला मुद्दा मला दिलेला आहे की इट इज अ ट्रॅपिझियम दिलेला आहे, म्हणजे AB इज पॅरलल टू CD हे मला दिलेलं आहे. दुसरा मुद्दा मला असा दिलेला आहे की P अँड Q आर द मिड पॉईंट्स. P आणि Q हे मिड पॉईंट्स आहेत. त्याप्रमाणे मी AQ ही एक कन्स्ट्रक्शन केलं किंवा AQ सेगमेंट काढली. ती AQ सेगमेंट CD या साईडला, त्या ट्रॅपिझियमच्या साईडला एक्सटेंड केल्यानंतर R या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होते. आता या ठिकाणी मला 2 ट्रायंगल्स मिळालेले आहेत. त्या 2 ट्रायंगल्सचा मी विचार करणार आहे. ट्रायंगल मिळालेला आहे बघा, QCR. दिस इज वन ऑफ द ट्रायंगल QCR. तुमच्या लक्षात आलेलं असेल QCR इज अ ट्रायंगल. आणि दुसरा जो ट्रायंगल आहे तो त्याच्यावरती तुम्हाला दिसतो आहे. कोणता ट्रायंगल आहे तो? ट्रायंगल ABQ. दिस ट्रायंगल ABQ. हे 2 ट्रायंगल्स आपल्याला दिसत आहेत पहा. या दोघं ट्रायंगल्स मला कॉन्ग्रंट दाखवता येतील का? विचार करूया. सहज दाखवता येतील. हाऊ वी विल शो दॅट दीज ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट. हे दोघं ट्रायंगल्स कॉन्ग्रंट आहेत असं मी प्रूव्ह कसं करू शकेल? अगदी सोपं आहे. दिस अँगल इज व्हर्टिकली अपोजिट अँगल. येस, अँगल AQB and angle CQR. This is a vertically opposite angle. Second thing, AB is parallel to CD. हे तुम्हाला माहिती आहे. येस, मी पुन्हा या ठिकाणी थोडंसं काढून घेतो, म्हणजे त्या आकृतीमध्ये थोडासा बदल नाही म्हणत आपण, पण अशा पद्धतीने थोडंसं डार्क ही लाईन काढून घेतो, कारण बाकीच्या बाबी आपल्याला कळत नाहीत. ह्या पॅरलल लाईन्स आहेत बघा, या 2. आणि ही ट्रान्सव्हर्सल घेतली मी. आता ही ट्रान्सव्हर्सल घेतली बघा. दिस इज अ ट्रान्सव्हर्सल. तुमच्या लक्षात येईल की दिस 2 अँगल्स आर अल्टरनेट अँगल्स. हे दोघं अल्टरनेट अँगल्स आहेत. म्हणजे या ठिकाणी मला लिहिता येईल की हा जो अँगल दिसतोय बघा, हा अँगल या ठिकाणी तो कोणाशी कॉन्ग्रंट आहे? अँगल Cशी कॉन्ग्रंट आहे, याच्याशी कॉन्ग्रंट आहे. व्हाय? बिकॉज दीज आर द अल्टरनेट अँगल्स. अँड BQ is equal to QC. Why? Because Q is a midpoint. Q midpoint असल्यामुळे this side is congruent. By which test the triangles are congruent? By ASA test the triangles are congruent. म्हणजे पहिला मुद्दा मी या ठिकाणी लिहिणार प्रूफमध्ये. एक भाग आपण बघूया. फर्स्ट आपण काय ठरवलं की ट्रायंगल्स कॉन्ग्रंट दाखवणे. हा पहिला भाग ठरवला. कसे कॉन्ग्रंट दाखवले ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. ओके, मग ते ट्रायंगल्स कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी मला ज्या काही बाबी लागतात त्या बाबी मी आधी काढून घेणार का? येस, काढून घेणार. कारण हे 2 अँगल्स मला कॉन्ग्रंट दाखवावे लागणार आहेत. ते डायरेक्ट मला त्या कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगलमध्ये लिहिता नाही येणार, तर मी त्या आधी काढून घेईल. मग मला इथं या ठिकाणी लिहावं लागेल इन प्रूफ AB इज पॅरलल टू CD
इथे मी गिव्हन असं म्हणतो बघा, मी सुरुवात कशी केलेली आहे. अँड विच इज अ ट्रान्सवर्सल, बी सी इज अ ट्रान्सवर्सल, बी सी इज ट्रान्सवर्सल. त्यामुळे काय घडेल तर अँगल ए बी क्यू इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल्स ए बी क्यू आर सी क्यू. रिझन अल्टरनेट अँगल्स, हे अल्टरनेट अँगल्स आहेत अँड दॅट्स वाय दे आर कॉन्ग्रुएंट. याला स्टेटमेंट नंबर 1 म्हणूया आपण. येस, आता आपलं काम संपलं. आपण ट्रायंगल घेऊया आता डायरेक्ट. इन ट्रायंगल ए बी क्यू, इन ट्रायंगल ए बी क्यू अँड ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल मी घेतला आर सी क्यू. या दोन ट्रायंगल्समध्ये काय आहे तर अँगल ए क्यू बी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल आर क्यू सी. वाय? व्हर्टिकली opposite angles. Yes, these are the vertically opposite angles. सेकंड अँगल हा दिलेलाच आहे आपल्याला बघा. अँगल ए बी क्यू कॉन्ग्रुएंट विथ अँगल आर सी क्यू. व्हाय? फ्रॉम वन मध्ये मी ते प्रूव्ह करून ठेवलेलंच आहे आधी. अँड बी क्यू इज इक्वल टू क्यू सी. डायरेक्ट मला लिहिता येईल बी क्यू इज इक्वल टू क्यू सी. व्हाय? because Q is midpoint of BC, midpoint of BC. हे पूर्ण झाल्यानंतर ट्रायंगल ए बी क्यू इज कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल आर सी क्यू बाय विच टेस्ट? ASA, अँगल साइड अँगल टेस्ट. हे दोन ट्रायंगल्स या ठिकाणी कॉन्ग्रुएंट झाले. काय उपयोग आहे कॉन्ग्रुएंट दाखवण्याचा? कॉन्ग्रुएंट दाखवल्यानंतर मला असं कळेल की ए बी इज इक्वल टू सी आर. हे मला लिहिता येईल. मग मी या ठिकाणी लिहितो हेन्स ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सी आर. वाय? CSCT, corresponding sides of congruent triangles. This is the statement number 2. आपण इथे 1 म्हटलं, इथे 2 म्हणूया. मग आता याचा अजून काय उपयोग आपल्याला? मग आता पुन्हा निरीक्षण करावं लागेल. ते निरीक्षण कसं करायचं बघा. तर मला आता मिडपॉईंट थेरमकडे जाता येईल का? येस, जाता येईल. मी जर ए आर अशा पद्धतीने काढलेला आहे बघा, ए क्यू एक्सटेंड केलेला आहे, तर एक ट्रायंगल आपल्याला दिसतो इथे. मी तो दाखवतोय तो ट्रायंगल बघा. ADR हा टोटल एवढा ट्रायंगल दिसतोय का बघा, ADR. येस, मी या ठिकाणी ट्रायंगल दाखवला आहे तुम्हाला ADR. या ADR ट्रायंगलमध्ये थोडंसं जर ऑब्झर्व केलं आपण तर P इज अ मिड पॉईंट ऑफ AD अँड Q इज अ मिड पॉईंट ऑफ AR. बरोबर? हे पण मला दाखवता येईल. AB इज इक्वल टू CR दाखवलं मी, AQ इज इक्वल टू QR. बरोबर आहे? हे पण मला दाखवता येईल. AQ इज इक्वल टू QR या ठिकाणी मला दाखवता येईल. याला सेकंड म्हणूया आपण, किंवा AQ इज इक्वल टू QR कॉन्ग्रुएंट विथ QR असं दाखवता येईल बाय CSCT. बघा, AB इज कॉन्ग्रुएंट विथ CR मी दाखवलेलंच आहे. AQ इज कॉन्ग्रुएंट विथ QR मी दाखवलेलं आहे. आता दिस इज स्टेटमेंट नंबर 2, किंवा या दोघांनाही आपण स्टेटमेंट नंबर 2 असं म्हणूया. बरोबर आहे? हे दोघं साईड्स मी दाखवल्या बाय CSCT, कारण या ट्रायंगलच्याच त्या साईड्स आहेत. तुम्ही लक्षात घ्या. आता पुढे मी काय करणार आहे, इन ट्रायंगल ADR, इन ट्रायंगल ADR ट्रायंगलमध्ये काय घडतंय तर P इज मिड पॉईंट ऑफ AD अँड Q इज मिड पॉईंट ऑफ AR. बघा, या ट्रायंगलमध्ये असे घडतंय. म्हणून सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉईंट्स ऑफ द टू साइड्स ऑफ द ट्रायंगल
आपण ट्रायंगलचा विचार केला आहे. ADR हा ट्रायंगल, याच्या या दोन साईड्स आहेत आणि त्याचे मिड पॉईंट्स मी घेतलेले आहेत. धिस सेगमेंट, धिस PQ असं घडतं आहे, म्हणून PQ इज पॅरलल टू, बघा PQ इज पॅरलल टू DR. PQ इज पॅरलल टू DR लिहिलं मी. आता PQ इज पॅरलल टू DR म्हणजेच PQ इज पॅरलल टू CD असं लिहिता येईल मला. PQ इज पॅरलल टू CD असं पण लिहिता येईल. मला प्रूव्ह काय करायचं आहे बघा, PQ इज पॅरलल टू AB, बट AB इज पॅरलल टू CD हे मला दिलेलं आहे. कशावरून? गिव्हन. मग तुम्ही लक्षात घ्या की PQ इज पॅरलल टू CD आहे आणि CD इज पॅरलल टू AB आहे, अँड दॅट्स वाय PQ इज पॅरलल टू AB अँड हेन्स PQ इज पॅरलल टू AB अँड दिस इज प्रूव्ड. या ठिकाणी ते प्रूव्ह होतं, पहिला भाग. आता दुसऱ्या भागाचा मी विचार करणार. या दुसऱ्या भागाचा विचार कसा करणार मी? तर PQ दिस सेगमेंट इज पॅरलल टू द थर्ड साईड हे मला माहिती आहे, अँड इट इज हाफ ऑफ इट, म्हणजे PQ इज इक्वल टू 1/2 DR असं मला लिहावं लागेल. म्हणजे इथे मी लिहितो PQ इज इक्वल टू 1/2 DR. येस, अँड हेन्स PQ इज इक्वल टू 1/2. व्हॉट इज DR? DR कशी तयार झाली आहे? CD प्लस CR, CD प्लस CR किंवा CR प्लस CD. ओके, कसं लिहिलं आहे बघा, CR प्लस CD. येस, नाव वी नो दॅट CR इज इक्वल टू AB, कारण हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रंट आहेत, अँड हेन्स PQ इज इक्वल टू 1/2 AB प्लस CD. आणि इथे फ्रॉम 2 असं लिहायचं, फ्रॉम 2, कारण फ्रॉम 2 मध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा AB इज इक्वल टू CR, म्हणून CRच्या ऐवजी मी AB या ठिकाणी किंमत टाकली. अँड दिस इज द स्टेटमेंट विच वी हॅव टू प्रूव्ह हिअर. हे अशा पद्धतीने स्टेटमेंट मला प्रूव्ह करता येईल. कशा पद्धतीने मी गेलो लक्षात घ्या. ट्रॅपिझियम दिलेला आहे, कन्स्ट्रक्शन केलं, कन्स्ट्रक्शन केल्यानंतर ट्रायंगल्स कॉन्ग्रंट दाखवले. ट्रायंगल्स का कॉन्ग्रंट दाखवायचे? कारण AB इज इक्वल टू CR दाखवता येईल मला, अँड AQ इज इक्वल टू QB असं दाखवता येईल, सॉरी AQ इज इक्वल टू QR असं दाखवता येईल, आणि मग त्याचा उपयोग मला पुढे करून घेता येईल. तर अशा पद्धतीने सिम्पल एक्झाम्पल्स आहेत, त्याच्यामध्ये कन्सेप्ट्स आहेत. तुम्ही बघितलं असेल की इथे एक ट्रायंगल मला घ्यावा लागला. तो ट्रायंगल कशा पद्धतीने घेतला आहे त्याचं नीट ऑब्झर्वेशन करा, आणि हे अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला सहज हे प्रूफ लिहिता येतं. आता दुसऱ्या एका प्रूफकडे आपण जाणार आहे. ते प्रूफ पण अतिशय सोपं आहे. मी हे डायग्रॅम आता पुसतोय सगळं. त्या प्रूफमध्ये सुद्धा आपल्याला एक ट्रॅपिझियमच दिलेला आहे. आपण ती डायग्रॅम काढूया आधी. वन ऑफ द ट्रॅपिझियम इज गिव्हन अगेन. असा एक ट्रॅपिझियम दिलाय. द नेम ऑफ दॅट ट्रॅपिझियम इज ABCD. ABCD हा पण अतिशय सोपा भाग आहे. आता या ट्रॅपिझियमचे दोन डायगोनल्स काढलेत पहा, डायगोनल AC अँड डायगोनल BD. हे दोन डायगोनल्स काढलेत, आणि महत्त्वाचा मुद्दा की या ACचा एक मिड पॉईंट या ठिकाणी घेतला आहे. त्या मिड पॉईंटला M असं नाव दिलं आहे, आणि या BD या डायगोनलचा पण या ठिकाणी मिड पॉईंट घेतला आहे आणि त्याला N असं नाव दिलं आहे. येस, गिव्हन काय काय दिलं आहे बघूया. इन दिस ॲडजसंट फिगर क्वाड्रिलॅटरल ABCD, quadrilateral ABCD is a trapezium. AB is parallel to CD असं देऊन टाकले. पॉइंट्स M and N are midpoints of diagonal AC and BD
respectively. Yes, then prove that MN is parallel to AB. MN is parallel to AB. हे मला प्रूव्ह करायचं. प्रूफ अतिशय सोपं आहे. पुन्हा आपल्याला या डायग्रॅममध्ये थोडेसे चेंजेस करावे लागतील. आपण त्याला कन्स्ट्रक्शन असं म्हणतो. सिंपल काही कन्स्ट्रक्शन्स मला करायचे आहेत. ते कन्स्ट्रक्शन कसे करता येतील बघूया. इन दिस फिगर वी कन्स्ट्रक्ट दॅट, म्हणजे आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचे आहेत की ड्रॉ अ सेगमेंट DM. DM ही एक सेगमेंट मला काढायची आहे. अँड इट इंटरसेक्ट्स द साईड AB. त्या AB साईडला ती T मध्ये इंटरसेक्ट होते. म्हणजे अशा पद्धतीने एक DM सेगमेंट काढायची आहे. दिस DM सेगमेंट इंटरसेक्ट द साईड AB इन पॉईंट T. येस, अँड ड्रॉ द सेगमेंट MN. MN हा सेगमेंट काढून घ्या. ओके, अशा पद्धतीने काढून घेतलं. प्रूव्ह काय करायचं बघा. MN इज पॅरलल टू AB. MN इज पॅरलल टू AB असं मला प्रूव्ह करायचं आहे. मग हे कशा पद्धतीने प्रूव्ह करणार आपण. या ठिकाणी पुन्हा आपल्याला काय करावं लागेल. तर अगेन इट इज व्हेरी सिम्पल. पुन्हा हे सिम्पल आहे. काय करावं लागेल तर पुन्हा हे ट्रायंगल्स मला या ठिकाणी कॉन्ग्रेंट दाखवावे लागतील. का कॉन्ग्रेंट दाखवावे लागतील त्याचाही आपल्याला विचार करायचा. नाउ लेट अस राईट द प्रूफ. प्रूफ मी या ठिकाणाहून सुरुवात करतो, कारण थोडंसं जर मोठं प्रूफ असेल तर आपल्याला जागा लागेल. ठीक आहे, काय काय करूयात. फर्स्ट, त्या ठिकाणी दोन ट्रायंगल्स कोणते आहेत मला ते कॉन्ग्रेंट दाखवता येत आहेत का. आता तुम्ही म्हणाल की सर हे किती सोपं आहे. दिस इज द मिड पॉईंट M अँड द N इज अ मिड पॉईंट. द सेगमेंट जॉईनिंग द. आता हा ट्रायंगल जर मी घेतला, आता बघा बेसिक कसा विचार करायचा. मी कॉन्सन्ट्रेट करतो आहे ट्रायंगल DTB याच्याकडे. बघा DTB या ट्रायंगलचा मी विचार करतो आहे. N इज अ मिड पॉईंट ऑफ BD. हे करेक्ट आहे, ते पुन्हा मला काढण्याची गरज नाही. बट M इज अ मिड पॉईंट ऑफ AC अँड M इज नॉट अ मिड पॉईंट ऑफ DT. M is not a midpoint of DT. If M becomes the midpoint of DT, then it is very easy to prove this. M हा DTचा मिडपॉईंट झाल्यानंतर हे दोन मिडपॉईंटला जोडणारा सेगमेंट याला पॅरलल होईल. तोपर्यंत होणार नाही. बघा लॉजिकली विचार करा. जॉमेट्री मी तुम्हाला सांगितलं की लॉजिकल थिंकिंग आहे. आपल्याला लगेच लक्षात येतं की हा M मिडपॉईंट आहे, पण M हा मिडपॉईंट कोणाचा आहे. तो ACचा आहे, DTचा नाही. म्हणून या ठिकाणी असा जर मी ट्रायंगल घेतला तर त्याच्यामध्ये M इज अ मिड पॉईंट ऑफ DT हे मला प्रूव्ह करावं लागणार आहे. फॉर दिस पर्पज वी मस्ट शो द टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रेंट. म्हणून ते दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रेंट आहेत असं मला दाखवावंच लागेल. मग कोणते दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रेंट दाखवायचे आहेत मला. मी दोन ट्रायंगल्स या ठिकाणी दाखवतो. बघा तुमच्या लक्षात येईल. DMC हा ट्रायंगल. बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय DMC ट्रायंगल. येस, हा ट्रायंगल मला कॉन्ग्रेंट दाखवायचा आहे. कोणाशी कॉन्ग्रेंट दाखवायचा आहे. हा ट्रायंगल मला कॉन्ग्रेंट दाखवायचा आहे AMT या ट्रायंगलशी. या ट्रायंगलशी मला तो कॉन्ग्रेंट दाखवायचा. बघा आता हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रेंट दाखवण्यासाठी मी काय करेल त्याच्यासाठी याचा विचार आपल्याला करायचा. सिंपल आहे. DMC दिस अँगल इज कॉन्ग्रेंट विथ AMT. या अँगलशी कॉन्ग्रेंट आहे. व्हाय? बिकॉज दीज आर द व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. सेकंड थिंग बघा, सेकंड थिंग DC इज पॅरलल टू AB. मला माहिती आहे. बघा DC इज पॅरलल टू AB अँड हेन्स दिस अँगल दॅट इज TAM किंवा TAC हा याच्याशी कॉन्ग्रेंट आहे. व्हाय? दीज आर द अल्टरनेट अँगल्स.
अँड एम इज द मिड पॉईंट ऑफ ए सी, हे मला माहिती आहे. अँड हेन्स दिस ए एम इज इक्वल टू सी एम, हा भाग मला माहिती आहे. येस, खुणा नीट लक्षात घ्या डायग्रॅममध्ये. हे जर मला माहिती असेल तर मी सहज हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रेंट दाखवू शकतो. कॉन्ग्रेंट दाखवण्याचा पर्पज काय मी आधी सांगितलं तुम्हाला. हे ट्रायंगल्स कॉन्ग्रेंट दाखवल्याबरोबर डी एम इज इक्वल टू एम टी असं तुम्हाला म्हणता येईल, म्हणजेच एम इज अ मिड पॉईंट ऑफ डी टी असं म्हणता येईल. येस, म्हणून सुरुवातीला आपण लिहून घेऊया हिअर ए बी इज पॅरलल टू सी डी गिव्हन अँड AC is transversal. AC is transversal. Then असं असेल तर angle DCM is congruent with angle TAM. Why? Vertically opposite angles. Vertically opposite angles आहेत. सॉरी, नॉट वर्टिकली अपोजिट अँगल्स, माझं चुकलं. अल्टरनेट अँगल्स. सेकंड अँगल मला हा वर्टिकली अपोजिट दाखवायचा आहे, तो आपल्याला नंतर दाखवायचा. आपण हे अल्टरनेट अँगल्स दाखवून घेऊया आधी. ओके, आपण स्टेटमेंट नंबर 1 म्हणूया. इन ट्रायंगल, अजून आपण ट्रायंगल घेतलेच नाहीत. इन ट्रायंगल DMC अँड ट्रायंगल AMT. ओके, या दोन ट्रायंगल्समध्ये काय घडेल तर DMC, अँगल DMC इज कॉन्ग्रेंट विथ अँगल AMT. वाय? व्हर्टिकली अपोजिट अँगल. सेकंड थिंग, अँगल DCM is congruent with angle TAM from 1. कारण फ्रॉम 1 मध्ये मी काय म्हटलं, दीज आर द अल्टरनेट अँगल्स. बघा, हे अल्टरनेट अँगल्स आहेत. अँड सेकंड थिंग, AM इज इक्वल टू CM. AM इज कॉन्ग्रेंट विथ CM. वाय? M इज मिड पॉईंट ऑफ AC. येस, म्हणून हे आपण असं लिहिलं. अँड हेन्स ट्रायंगल DMC congruent with triangle AMT. Yes, by which test? ASA test. Triangles congruent झाले. We write DM is equal to MT. Right here DM is congruent with MT. Why? CSCT. याचा अर्थ काय? What is the meaning? M is midpoint of DT. हा त्याचा अर्थ झाला. वरती जे स्टेटमेंट लिहिले त्याचा अर्थ खाली त्या ठिकाणी लिहिला. आता एक ट्रायंगल मला घ्यायचा आहे. नीट बघा, मी जो सुरुवातीला ठरवलेला होता की हा ट्रायंगल मला घ्यायचा आहे, तो ट्रायंगल मी आता या ठिकाणी सिलेक्ट करतो. हा बघा, हा एवढा ट्रायंगल मी जर सिलेक्ट केला, तो सिलेक्ट केलेला जो ट्रायंगल आहे त्यामध्ये आपण विचार करणार. हा मी ट्रायंगल सिलेक्ट केलेला आहे, लक्षात घ्या. हा ट्रायंगल मी सिलेक्ट केला आहे. या ट्रायंगलमध्ये दिस इज द साईड MN इज पॅरलल टू TB असं मला दाखवता येईल. कारण काय? M इज अ मिड पॉईंट ऑफ DT. आता हा ट्रायंगल मी दाखवला आहे त्याच्यावर विचार करा की हा मिड पॉईंट आहे आणि हा मिड पॉईंट आहे. M इज अ मिड पॉईंट ऑफ AC, ते तर मला दिलेलंच आहे. बट M इज अ मिड पॉईंट ऑफ DT हे मी आत्ता प्रूव्ह केलेलं आहे. अँड दॅट्स वाय इन ट्रायंगल DTB किंवा DBT, इन ट्रायंगल DBT या ट्रायंगलमध्ये M इज, पहिला गोष्ट, M इज मिड पॉईंट ऑफ DT फ्रॉम, कशावरून? तर आपण याला स्टेटमेंट नंबर 2 म्हणूया. फ्रॉम 2. येस. अँड सेकंड थिंग, N इज मिड पॉईंट ऑफ
बी डी. रिझन काय, गिव्हन मला दिलेलं आहे. अँड हेन्स एम एन इज पॅरलल टू, आपल्याला माहिती आहे की सेगमेंट जॉईनिंग द टू मिड पॉईंट्स ऑफ द टू साइड्स ऑफ द ट्रायंगल इज पॅरलल टू द थर्ड साइड अँड हेन्स एम एन इज पॅरलल टू टी बी किंवा बी टी, याला तो पॅरलल आहे. मग टी बी इज अ पार्ट ऑफ ए बी. येस, आणि म्हणून सरळ मी या ठिकाणी लिहिल एम एन इज पॅरलल टू ए बी. या ठिकाणी आपलं प्रूफ संपलेलं आहे. म्हणजे प्रूव्ह करताना मला कशा पद्धतीने विचार करायचा आहे, कशा पद्धतीने मी जाणार आहे, हे प्रूव्ह करण्यासाठी मला काय आवश्यक आहे, या सगळ्या बाबींचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि हा विचार करूनच आपल्याला त्या ठिकाणी सहज ते उदाहरणं सोडवता येतात. आता एक उदाहरण अतिशय महत्त्वाचं आहे म्हणण्यापेक्षा अतिशय सोपं आहे. ते उदाहरण आपण सहज या ठिकाणी प्रूव्ह करू शकतो. त्या उदाहरणाबाबत आपण थोडासा आज या ठिकाणी विचार करणार आणि मग थोडंसं आपण बघूया की वेगळी उदाहरणं अजून काही आहेत का, आणि वेगळ्या उदाहरणं सोडवण्याचा पुन्हा एका तासाला त्या ठिकाणी प्रयत्न करूया. तर एक लास्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया, ते पण अतिशय सोपं आहे. आत्ता आपण सगळे ट्रॅपिझियमवरचे उदाहरणं सोडवतो आहे. ट्रॅपिझियमवर ज्या कन्सेप्ट आपल्याला दिलेले आहेत आणि मिड पॉईंट थेरम आहे, त्या मिड पॉईंट थेरमवरचे सगळे उदाहरणं आपण आत्तापर्यंत सोडवतो आहोत. ट्रॅपिझियमचे काही कन्सेप्ट्स आपण त्या ठिकाणी वापरतो आहोत. आता एक उदाहरण अतिशय सोपं आपल्याला दिलेलं आहे. एक पॅरलेलोग्राम दिला आहे. हा पॅरलेलोग्राम दिला आहे. या पॅरलेलोग्राममध्ये दिस इज अ पॅरलेलोग्राम. असा एक पॅरलेलोग्राम दिला आहे. याच्यामध्ये बी डी इज अ डायगोनल. हा बी डी हा एक डायगोनल दिलेला आहे. नाव आहे ए बी सी अँड डी. मी कन्सेप्ट फक्त सांगितले तरी चालेल, तुम्हाला ते सहज सोडवता येईल. आता हा एम हा एक पॉईंट दिलेला आहे आणि एन हा एक पॉईंट दिलेला आहे. सी आणि एम जोडलेत, सी आणि एम जोडलेत, तसंच ए आणि एन जोडलेत. येस, काय दिले बघा, क्वाड्रिलॅटरल. फर्स्ट क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरलेलोग्राम. इट इज अ पॅरलेलोग्राम. एम अँड एन आर द midpoints of AB and CD respectively. Yes, prove that. काय प्रूव्ह करायचं आहे बघा, प्रूव्ह दॅट BP इज इक्वल टू PQ इज इक्वल टू QD. हे पॉईंट्स, हा P आहे आणि हा Q आहे. काय प्रूव्ह करायचं आहे लक्षात घ्या. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल अँड व्हेरी व्हेरी कन्सेप्टफुल एक्झाम्पल. बी पी इज इक्वल टू पी क्यू, बी पी इज इक्वल टू पी क्यू इज इक्वल टू क्यू डी, असं मला प्रूव्ह करायचं. दिलेलं काय काय, एम अँड एन आर द मिड पॉईंट्स ऑफ द टू रिस्पेक्टिव्ह साइड्स, दॅट इज ए बी अँड सी डी. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरलेलोग्राम. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी मला पॅरलेलोग्राम दिला आहे. सहज हे मला प्रूफ कसं करता येईल, आपण प्रूफला इथून सुरुवात करूया. पहिला भाग, क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी हा मला पॅरलेलोग्राम दिलेला आहे, हे माहिती आहे. मग हे माहिती आहे त्याच्यावरून मला ए एम सी एन याच्याबद्दल काय वाटतं. इज इट ए पॅरलेलोग्राम? येस, इट इज अ पॅरलेलोग्राम. कॅन वी प्रूव्ह धिस? येस, वी कॅन प्रूव्ह दिस इज अ पॅरलेलोग्राम. आपण तो प्रूव्ह करू शकतो की हा पॅरलेलोग्राम आहे. मग समजा आपण प्रूव्ह केलं की हा पॅरलेलोग्राम आहे, तर मग पुढे काय करणार आपण. हा पॅरलेलोग्राम आहे हे का दाखवायचं आहे की तो पॅरलेलोग्राम आहे.
की मला सरांनी सांगितलं की हा पॅरेललोग्राम दाखवायचा आहे म्हणून दाखवायचा आहे का, तसं नाही. तर आपल्याला त्याचं रिझन पुढे आहे की पुढे आपल्याला कशासाठी तो लागणार आहे. समजा मी असं दाखवलं की हा पॅरेललोग्राम आहे AMCN. बघा आपण चर्चा करतो यात, लिखाण करणं किंवा पटकन लिहून घेणं हा भाग वेगळा आहे, की पटकन लिहून घेणं म्हणजे लिहून देता येईल किंवा लिहून घेता येईल तुम्हाला पण. आणि बरेचशी उदाहरणं असे आहेत की ते तुमच्या समोर आहेत, ते तुमच्या जवळ आहेत, पण ते जवळ असूनसुद्धा आपल्याकडून ते बघितलं जात नाही किंवा त्या पद्धतीचा अभ्यास होत नाही. हे सगळे वस्तुस्थिती आहे, कारण हे सगळी उदाहरणं तुमच्या जवळच आहेत. आत्ता जर तुम्ही बघितलं तर तुमच्या जवळच ही उदाहरणं आहेत आणि ती सोडवून दिलेली आहेत, बरोबर. पण ते आपण काळजीपूर्वक बघत नाही आणि ते समजून घेत नाही. याच्यासाठी हा खटाटोप आहे आपल्याला की अशा पद्धतीने समजून घ्यायचं. सॉरी. पहिला मुद्दा आपण बघूया की AMCN हा पॅरेललोग्राम आहे. कसं दाखवता येईल मला. AB इज पॅरलल टू CD. हे मला माहिती आहे. येस, माहिती आहे, बिकॉज इट इज अ पॅरेललोग्राम. म्हणजेच AM इज पॅरलल टू CN आहे. येस, करेक्ट, बिकॉज AB इज पॅरलल टू CD, म्हणून ते पॅरलल आहेत. AM इज इक्वल टू CN आहे. AB इज इक्वल टू CD आहे का. येस आहे, करेक्ट आहे. म्हणून AM इज इक्वल टू CN आहे का. आहे. कारण काय, ABच्या निम्मे AM, तसंच AD CDच्या निम्मे CN, म्हणून AB इज इक्वल टू CD आहे, म्हणून AM इज इक्वल टू CN. हे मला दाखवता येईल, म्हणजे ते प्रूफमध्ये आपल्याला लिहिता येईल. पहिला भाग झाला. म्हणजे AM अँड CN आर पॅरलल also and congruent also, and hence if in a quadrilateral, if a pair means one pair of opposite side is parallel and congruent, then it is a parallelogram. म्हणून हा पॅरेललोग्राम होऊन जाईल. समजा हा पॅरेललोग्राम झाल्यानंतर मला डायरेक्ट लिहिता येईल AN इज पॅरलल टू CM. आहे का, कारण दीज आर द अपोजिट साइड्स ऑफ द पॅरेललोग्राम. पुन्हा हे पॅरेललोग्रामचे या अपोजिट साइड्स आहेत त्या पॅरलल आहेत. कोणत्या. AN इज इक्वल टू CM. येस. आता ह्या पॅरलल आहेत. मग पुढे आपल्याला कसं जायचं की मला या ठिकाणी AB इज इक्वल टू PQ असं दाखवायचं आहे. मग त्याच्यासाठी मी काय करणार. त्याच्यासाठी बघा काय करायचं, ते फर्स्ट ABQ हा एवढाच ट्रायंगल घ्यायचा. कुठला ट्रायंगल घ्यायचा. ABQ. टेक दिस ट्रायंगल ABQ. आता हे मी मराठीत तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतोय, ते नीट लक्षात तुम्ही घेतलं तर फार बरं. कारण या ठिकाणी बघा ABQ हा जर ट्रायंगल मी घेतला तर याच्यात काय घडतंय, कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉईंट थेरम आठवायचा. कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉईंट थेरममध्ये काय आहे, अ लाईन पासिंग थ्रू द मिडपॉईंट ऑफ द वन साइड ऑफ द ट्रायंगल. आता या आकृतीकडे लक्ष द्या. M इज अ मिडपॉईंट ऑफ AB and line passing through midpoint AB and parallel to the opposite side or second side, that is AQ. बघा MP is parallel to AQ आहे का. येस, कारण AN is parallel to CM तुम्ही घेतलेला आहे. येस, and that's why MP is parallel to AQ आहे, and hence P is a midpoint of BQ असं मला दाखवता येईल. इट इज व्हेरी सिम्पल. येस. मग तुम्ही म्हणाल की सर आता दुसऱ्या वेळेस कसं करायचं, की PQ इज इक्वल टू QD कसं दाखवायचं. तो पण पर्याय आहे. तो कशा पद्धतीने घ्यायचा, तर DPC हा ट्रायंगल घ्यायचा. आता DPC बघा अशा पद्धतीने जर ट्रायंगल घेतला तर पुन्हा आपल्याला तोच कन्सेप्ट या ठिकाणी वापरता येईल. N इज अ मिड पॉईंट अँड लाईन पासिंग थ्रू N पॅरलल टू PC. येस, and hence Q is a midpoint of PD. Q is a midpoint of PD means PQ is equal to QD असं मला लिहिता येईल. and hence all these three segments are congruent. इतकं सोपं आहे. एखादं उदाहरण बघितल्यानंतर आपल्याला काय काय करायचं आहे हे इमॅजिनेशन आपलं स्वतःचं झालं पाहिजे, तर त्या भूमितीची उदाहरणं सहज अशी सोडवता येतात आपल्याला. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. मग सहज आपण या ठिकाणी आता सुरुवात कुठून केली होती आपण, की आपल्याला हा पॅरलेलोग्राम दाखवायचा आहे. कोणता, AMCN हा पॅरलेलोग्राम दाखवायचा. म्हणून त्याच्यासाठी मी काय करणार, फर्स्ट क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. कशावरून, गिवन. बघा कशा पद्धतीने लिहायचं. आता
गिवन. मग याच्यावरून ए बी इज पॅरलल टू सी डी आहे का? येस. अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम हे मला माहिती आहे. अँड हेन्स आता ए बी इज पॅरलल टू सी डी आहे म्हणून मी सरळ असं लिहून घेतो ए एम इज पॅरलल टू सी एन. ए एम इज पॅरलल टू सी एन, कारण ए एन अँड सी एन आर द पार्ट्स ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह साइड्स, म्हणून याला म्हणूया स्टेटमेंट नंबर 1. येस. सिमिलरली अगेन हेन्स ए बी इज इक्वल टू सी डी आहे का? येस. ए बी इज इक्वल टू सी डी आहे. अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम, बरोबर. अँड हेन्स ए एम इज इक्वल टू 1/2 ए बी अँड सी एन इज इक्वल टू 1/2 सी डी. बट ए बी इज इक्वल टू सी डी म्हणजे त्यांचे 1/2 सुद्धा सारखे येतील. अँड हेन्स ए एम इज इक्वल टू सी एन. स्टेटमेंट नंबर 2. येस. फ्रॉम 1 and 2 काय लिहिता येईल मला? ए एम इज इक्वल टू सी एन, सॉरी, ए एम इज पॅरलल टू सी एन अँड ए एम इज इक्वल टू सी एन. अँड हेन्स quadrilateral AMCN is a parallelogram, बरोबर. आणि तो पॅरलेलोग्राम आहे म्हणून AN इज पॅरलल टू CM. AN इज पॅरलल टू CM कशावरून? अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. येस, मी हे लिहिलं, अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. आता पुढे मी जाणार इन ट्रायंगल AQB किंवा ABQ. इन ट्रायंगल ABQ M is a midpoint of AB. M is midpoint of AB and MP is parallel to AN. MP is parallel to AN. कशावरून? याला आपण स्टेटमेंट देऊया 1, कारण AN इज पॅरलल टू CM. याला म्हणूया फ्रॉम 1. MP इज पॅरलल टू AN. बघा, MP इज पॅरलल टू AN. AN म्हणण्यापेक्षा AQ म्हणूया, सॉरी, MP इज पॅरलल टू AQ. फ्रॉम 1, कारण फ्रॉम 1 मध्ये असं दिलं AN इज पॅरलल टू CM. दीज आर द पार्ट्स ऑफ दॅट सेगमेंट. अँड हेन्स P इज अ मिडपॉइंट ऑफ BQ. P is midpoint of BQ. कशावरून? कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉइंट थेरम. येस, कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉइंट थेरम. याचा अर्थ काय होईल? BP इज इक्वल टू PQ. BP इज इक्वल टू PQ असा अर्थ झाला याचा. याला स्टेटमेंट नंबर 3 म्हणूया, कारण 2 पर्यंत आपण आलेलो आहे. नाही, 2 याला 1 नाही म्हणणार आपण, इथे 3 म्हणूया, चालेल, कारण इथे फ्रॉम 3 म्हणूया. याला 4 म्हणूया. BP इज इक्वल टू PQ. 4 स्टेटमेंट मी काढलं. आता इन ट्रायंगल DPC. इन ट्रायंगल DPC बघा, DPC. N इज अ मिडपॉइंट ऑफ CD. N is midpoint of CD and QN is parallel to PC. QN is parallel to PC. कारण काय? याला फ्रॉम 3 म्हणूया, कारण फ्रॉम 3 मध्ये सगळंच रिझन आपल्याला दिलेलं आहे. QN is parallel to PC and hence Q is a midpoint of PD. Q is midpoint of PD and hence कशावरून? द कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉइंट थेरम. मिडपॉइंट थेरम अँड हेन्स Q इज अ मिडपॉइंट ऑफ PD म्हणजेच PQ इज इक्वल टू QD. PQ इज इक्वल टू QD. स्टेटमेंट नंबर 5. आता विचार करा, BP is equal to PQ and PQ is equal to QD means all these 3 segments are equal. Hence from 3 and 4 BP is equal to PQ is equal to QD.
BP इज इक्वल टू PQ इज इक्वल टू QD. हे सगळ्या त्या स्टेटमेंटवरून आपल्याला सहज लिहिता येईल. तर असे कन्सेप्ट असणारे उदाहरणं म्हणजे यांना थोडक्यात असं म्हणतात की हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स. त्याचे जे क्वेश्चन्स असतात किंवा आपण त्याला हॉट्स क्वेश्चन्स असं म्हणतो की ज्यामध्ये आपल्याला उच्च विचार करावा लागतो, थोडासा वेगळा विचार करावा लागतो, अशा प्रकारची ही क्वेश्चन्स आहेत. असे क्वेश्चन्स भरपूर आहेत. ते तुम्हाला सहज त्या ठिकाणी पुस्तकामधून किंवा इतर प्रश्नपत्रिकांमधून सहज सोडवता येतील. तर ती सोडवा, ती सोडवण्याची प्रॅक्टिस ठेवा, सराव ठेवा. म्हणजे काही उदाहरणं जे आहेत त्यांचे जे कन्सेप्ट असतात ते सहज आपल्या लक्षात येतात. वेगवेगळी उदाहरणं सोडवण्याचा जर सराव असेल तर समोर आलेलं उदाहरण ते कशा पद्धतीने सोडवायचं, हे मी कोणते कन्सेप्ट त्या ठिकाणी वापरणार आहे हे आपल्याला लवकर लक्षात येतं. सराव नसलं तर अशी उदाहरणं सोडवायला थोडंसं आपल्याला अवघड असतं. ठीक आहे. तर सातत्याने सराव ठेवणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणी आपलं प्रकरण क्रमांक 5 हे या ठिकाणी संपलेलं आहे. काही जो भाग आहे तो आपण काही जे क्वेश्चन्स आहेत ते आपण नंतर घेणार आहोत. पण आता हे प्रकरण आपण या ठिकाणी संपवूया. याच्यानंतर काही महत्त्वाच्या ज्या टेस्ट्स आहेत तर त्या टेस्ट मी तुम्हाला आता या ठिकाणी देणार आहे. मागच्या स्ट्रीममध्ये मी तुम्हाला सांगितलं की काही टेस्ट आपण घेऊयात. तर त्या टेस्ट आता सुरू करण्याचा प्रयत्न मी करतो आहे. आणि पुढच्या स्ट्रीममध्ये आपण टेस्टच्या बाबत थोडंसं चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने घ्यायची, तुम्ही कशा पद्धतीने सबमिट कराल, अशा पद्धतीची जी एक टेस्ट किंवा त्याची जी चर्चा आपण पुढच्या स्ट्रीमला घेऊ आणि मग टेस्ट आपण त्या सुरुवात करूया. ठीक आहे. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी थांबूया.